अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सुंदर सकाळच्या पहाटेच्या वातावरणामध्ये सर्व भाविक मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे की या विश्वामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्याला असं वाटत नाही की स्वतःची किंमत वाढवायला पाहिजे। बघा, प्रत्येक क्षण असतो, दिवसाचा प्रत्येक सेकंद असतो, त्याला वाटत असतं की मला कोणीतरी चांगलं म्हणावं, माझी स्वतःची किंमत एवढी वाढली पाहिजे की माझी कोणीतरी इज्जत करावी, समाजामध्ये मला मोलाचं स्थान मिळावं। पण ते सुद्धा बघा, पैसा धन या गोष्टी असूनही माणसाला किंमत नसते। असं का होतं? बघा, हे पूर्ण निरूपणामध्ये आपण हे पाहणार आहोत। स्वतःची किंमत वाढवायची असेल तर माणसाने काय करायला हवं? भक्ती तर करायलाच पाहिजे, पण भक्तीशिवाय सुद्धा अजून काही गोष्टी आहेत, त्या माणसाने जर केल्या ना, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर माणसाची स्वतःची किंमतसुद्धा वाढेल आणि समाजामध्ये आपल्याला मान सन्मानसुद्धा मिळेल। बघा आपण पाहत असतो कधी कधी हे आयुष्य जगताना बघा, एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो, एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, पण मृत्यूनंतरसुद्धा लोक त्याची टीका करतात। कारण का? कारण त्यांनी कर्मच चांगले केलेले नसतात। कुणाच्या चेहऱ्यावर हसू कधी पाहिलेलं नसतं, सगळ्यांना त्यांनी दुःखच दिलेलं असतं। बघा, स्वतःकडे पैसा होता, पण त्या पैशाचा उपयोग त्याने दुसऱ्याच्या सुखासाठी कधी केला नाही। बघा, म्हणून समोरची माणसं असतात ना, आजूबाजूची बघा कुजबुजत असतात की तो मेला ना, तो खूप बरा झाला, या पृथ्वीवरचं ओझं निघून गेलं। पण जर एखादा चांगला मनुष्य असेल, सत्कर्म करणारा मनुष्य असेल ना, बघा, तो अनोळखी असला तरी समोरच्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। डोळ्यामध्ये पाणी का येतं? कारण त्यांनी सत्कर्म केलेले असतात, त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही। म्हणून बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ निर्माण झालेलं होतं मराठी माणसाच्या हक्कासाठी, ज्यांनी पूर्ण एका शब्दावर मुंबई बंद व्हायची, असे बाळासाहेब ठाकरे परत होणे नाही। बघा, अशी थोर माणसं होऊन गेली की त्या माणसांना बघा आपण तर पाहिलेलं सुद्धा नव्हतं। बघा, काही माणसं असतात यांना पाहिलेलं सुद्धा नसतात, तरीसुद्धा त्यांना दुःख निर्माण होतं। असे आपण आहोत का? हा कधीतरी आपण विचार करायला हवा। जेव्हापासून आपण समजदार झालो तेव्हापासून आपण समाजासाठी बघा, दुसऱ्यांसाठी सुखाचं काम काही केलं आहे का? कार्य काही केलं आहे का? या गोष्टीचं जोपर्यंत आपल्याला आकलन होत नाही ना, आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत याचं उत्तर आपल्याला भेटणार नाही। म्हणून आयुष्य जगतोय, पैसा कमवतोय, हे आयुष्य चालू आहे, पण कधीतरी विचार करा की आपले पाप तर वाढत चाललेत, पण पुण्याचा वाटा कधी निर्माण होईल? आपण आपल्या मुलाबाळांसाठी तर कधीही करत असतो, पण जेव्हा निष्पाप प्राण्यासाठी, मुक्या प्राण्यासाठी, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जेव्हा आपण करू ना, ते खरे पुण्य आहेत। समर्थांनी हा भक्ती मार्ग निर्माण केला। हा भक्ती मार्ग बघा समाजापर्यंत पोचवला। प्रत्येक घराघरामध्ये राम भक्ती पोचवण्यात आली। बघा, तरीसुद्धा प्रत्येक माणूस मात्र रामभक्त झाला का? म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येक माणसाला माहीत आहे की पुण्यकर्म आणि वाईट कर्म, बघा, अवगुण सद्गुण या गोष्टीचं ज्ञान असूनसुद्धा माणूस अवगुण करत असतो। म्हणून बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकालाच वाटत असतं की समाजामध्ये माझी इज्जत करावी, स्वतःची एक ओळख निर्माण करावी, सगळ्यांनी माझी रिस्पेक्ट करावी। अनेक जण यासाठी प्रयत्न करत असतात, पण त्यांना नक्की कळत नाही काय करावं,
म्हणून समर्थ सांगत आहेत, लोकांमध्ये आपली स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर एक नियम नक्की ऐका, सर्वांनी लक्षात ठेवा. कारण स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला हवा. कारण जोपर्यंत आपण स्वतःचा आदर करत नाही ना, आपण स्वतः कसे वागतो हे आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत आपली किंमत समाज करू शकत नाही. बघा, जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर करणार नाहीत. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण भक्तिमार्ग करायचा नाही, आपण अवगुण करायचे, पण लोकांना मात्र सद्गुण शिकवायचे. हे कितपत सत्य आहे, हे कितपत योग्य आहे, हे प्रथम आपण स्वतः लक्षात घेतलं पाहिजे. आपण नुसता भक्तीचं ढोंग करून इतरांना श्रेष्ठ, आपण किती श्रेष्ठ आहोत हे इतरांना सांगायचं, हे कितपत योग्य आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही ना, तिथे कधीच जायचं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी मनुष्याने कधीही जाऊ नये. कारण त्यामध्ये आपली स्वतःची तर किंमत होतेच, पण आपल्या कुटुंबाची सुद्धा किंमत होते. म्हणून या गोष्टीकडं मनुष्याने लक्ष द्यायला हवं. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्य चुकतो कुठे? बघा, ज्या व्यक्तीपासून आपल्याला धोका असतो, ज्या व्यक्तीपासून आपल्याला अपमान सहन करावा लागतो, त्याच्याशी भांडण करत राहू नका, त्याच्याशी तोंडाने बोलत जाऊ नका. आपलं कर्तृत्व एवढं सिद्ध करा की येणारा काळ असतो ना, तो स्वतः आपल्याकडे बोलायला आला पाहिजे. पण असं आपण करतो का? आपल्याला प्रत्येक गोष्टीची घाई झालेली असते आणि ही घाई कधीही संकटातच नेत असते ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती तुमचा अपमान करत असते ना, तुम्ही सारखं सारखं तिथेच जात असता. अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. म्हणून बघा, आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा, गुपित ठेवा. कारण तुम्ही ठेवलेल्या गुपित गोष्टी असतात ना, तुम्ही सक्सेसफुल झाल्याशिवाय त्या बाहेर काढू नका. कारण जर त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या तर तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अलिप्त राहा. जोपर्यंत तुमचा मार्ग सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत अलिप्त राहणं पर्याय तुमच्याकडे असतो. पण मनुष्य मात्र असं कधीच करत नाही. बघा, बऱ्याच लोकांना सवय असते की मनात काही न ठेवता सगळं बोलून दाखवायची, पण असं अजिबात करू नका. बघा, आपण म्हणत असतो, एखादा व्यक्ती असतो तो मनात काहीही ठेवत नाही, सर्व काही बोलून दाखवतो. मग आपण म्हणतो की तो खूप भोळा आहे. पण हा भोळापणाचा फायदा असतो ना, तो समोरचा व्यक्ती घेत असतो. आणि या कलियुगामध्ये जर वागायचं असेल तर चाणाक्ष पद्धतीने वागायला हवं. आपल्याला भक्तीसुद्धा करायची आहे, पण जर आपल्याला कोणाचा त्रास होत असेल तर त्या गोष्टीपासून आपण दूर राहणं कधीही चांगलं आणि अलिप्त राहणं कधीही चांगलं असतं. कारण तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना, जर हे जग जिंकायचं असेल, हे मन जिंकायचं असेल, तर जोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे ना, तोपर्यंत तुमचं अस्तित्व निर्माण होत नाही, तोपर्यंत अलिप्त राहा. आणि तुम्ही सक्सेसफुल जेव्हा झालात ना, तेव्हा तुम्ही जगासमोर या, तुमचा मान सन्मान नक्कीच केला जाईल. बघा, या दोन गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल. त्यामुळे समर्थांनी सांगितलेलं आहे की माझा भक्त भक्ती तर करतोच, पण या कलियुगामध्ये माझा भक्त मागे नाही पडला पाहिजे. कारण बघा, जो भक्तिवान असतो ना, त्याला लोक मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की माझा भक्त आहे ना, त्याची स्वतःची किंमत वाढायलाच हवी. नुसती भक्ती करून किंमत वाढणार नाही.
कारण या समाजामध्ये आपली इज्जत आपल्याला निर्माण करायची असेल ना, तर या सर्व गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बघा, आपल्या समस्या, आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबत कधीच शेअर करू नका. कारण ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत ना, त्या परमेश्वराशी बोला की देवा, माझ्या जीवनामध्ये आज हे घडलं. पण मनुष्यासोबत बोलू नका, कारण तुम्ही आखलेले डाव असतात, तुम्ही स्वप्ने निर्माण केलेले असतात, ते इतरांसोबत कधीच शेअर करू नका. कारण तुम्ही जेव्हा या गोष्टी इतरांना सांगता, तेव्हा त्या गोष्टींचा बघा बाहुबली होऊन जातो. म्हणून या गोष्टी गुपित ठेवा. लोकांना त्यांच्या गैरसमजामध्ये राहू द्या. आपले शब्द मोजून आणि मापून बोला. आपले शब्द जर कमी बोललेत तर कधीही चांगलं. म्हणून बघा, आयुष्यामध्ये कधीही दोष देत बसू नका. बघा, आपलं चुकतं कुठे, हे आपल्याला जेव्हा दुःख निर्माण होतं, आपण अपयशी होतो, तेव्हा आपण इतरांना दोष देत बसतो की याच्यामुळे बघा मी सक्सेसफुल झालो नाही, याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं. पण जे होऊन गेलेलं आहे ना, ते लगेच विसरून जावं. उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत ना, त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. बघा, आपल्या जीवनामध्ये आपली परिस्थिती चांगली नसते तेव्हा आपल्यासोबत कोणीच राहत नाही. पण जेव्हा आपली परिस्थिती चांगली होते ना, धन पैसा या सर्व गोष्टी आपल्याजवळ येतात, तेव्हा आपला दुश्मनसुद्धा आपला मित्र बनत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्यासमोर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल ना, तर वाईट अजिबात मानून घेऊ नका, वाईट अजिबात वाटून घेऊ नका. कारण संघर्ष कधीही एकट्यानंच करायचा असतो. जर सोबत जर कोणी असेल ना, तर तो संघर्ष होत नाही. म्हणून जर लोकांकडून मान सन्मान पाहिजेत असेल, लोकांकडून दूर राहायला शिका. बघा, अंतर ठेवून राहायला शिका. तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल ना, तेवढे तुम्ही साधारण लोकांना वाटणार. हा साधा नियम आहे. बघा, जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते ना, त्याची आपण किंमत करत नाही. तसंच माणसाच्या सुद्धा बाबतीत आहे. तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार, तेवढी तुमची किंमत कमी असणार आहे. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते, पण नियम आपल्याला सुद्धा लागू होतो. म्हणून लोकांपासून लांब राहा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल, तुमची किंमत वाढवेल. पण मनुष्याला मात्र हे कधीच कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तसुद्धा करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. असं आयुष्य बघा, आजपर्यंत असंच आयुष्य आपण जगत आलो आहोत. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो ना, की त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचे महत्त्वच विसरून जातो. त्यामुळं समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये बघा, कुणाला भाव द्यायचा, कुणी आपल्या जीवनामध्ये राहायचं, हे आपलं मन ठरवत असतं. म्हणून मन एवढं भक्कम करा की त्या मनाने चांगले निर्णय घ्यायला हवे. म्हणून जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल ना, तर फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? बघा, मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळून जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधी भांडून घेऊ नका. कारण समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. पण आपण असं कधीच करत नाही. म्हणून बघा, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा. हा मंत्र प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर प्रत्येकाने अंगीकारला ना, तर त्याच्या जीवनामध्ये दुःख एवढं कमी येईल, पण सुखाची झोळी त्याची भरलेलीच राहील. बघा, तो मंत्र म्हणजे कोणता, की कोण काय करतं, कशासाठी करतोय आणि का करतोय, या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब
ठेवता येईल ना तेवढं तुम्ही ठेवा. आयुष्यामध्ये तुम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं मनसुद्धा करा, राजासारखं कामसुद्धा करा. तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा. बघा, एक पुस्तकामध्ये असंच वाचलेलं होतं की ज्यावेळी धीरूभाई अंबानी होते. बघा, धीरूभाई अंबानी का लगेच श्रीमंत झालेले व्यक्ती आहेत का? बघा, जगामध्ये सर्वात श्रीमंत माणूस धीरूभाई अंबानी. बघा, जेव्हा ते हॉटेलमध्ये काम करायचे, ते हॉटेलमध्ये काम करताना बघा त्या कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ज्यावेळी ते कंपनीमध्ये काम करायचे त्यावेळी त्यांचा पगार बघा 10 रुपये पगार होता. आणि 10 रुपये पगार असताना त्या 10 रुपयामधला त्यावेळेला ताज हॉटेलमधला चहा बघा 3 रुपयाला चहा होता. बघा, 10 रुपयामधले 3 रुपयाचा चहा प्यायचा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळी ते बघा स्वतः गरीब होते, पण त्यांची मानसिकता, त्यांचे ध्येय एवढे उंच होते ना की भरपूर मोठे भरारी घेणारे ध्येय होते. म्हणून त्यांनी बघा ते 3 रुपयाचा एवढा महाग चहा पिण्यासाठी ते ताज हॉटेलमध्ये जायचे. आणि ताज हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा त्यांच्या मित्रांनी एकदा त्यांना विचारलं की महिन्याअखेर तुम्ही 10 रुपये कमवता आणि हे 10 रुपयांमधले 3 रुपयाचा चहा तुम्ही पिता, तर हा असा 3 रुपयाचा महिन्यातून किती वेळा तुम्ही चहा पिता? तर धीरूभाई अंबानींनी त्यांना सांगितलं होतं की मी महिन्यातून 2 वेळा हा चहा प्यायला जातो. आणि हा चहा प्यायला एवढा महाग चहा तुम्ही का पिता? तर त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की हा चहा पिल्यानं मला आनंद मिळत नाही. तो चहा आपल्या घरच्या चहापेक्षा एवढा वाईट चहा असतो, मला पिवतसुद्धा नाही, कारण त्याच्यामध्ये साखरच नसते. पण मी तिथे यासाठी जातो की मला तिथे ताजमध्ये येणारा व्यक्ती असतो ना, तो सामान्य कधीच नसतो. सर्व शेठ माणसं असतात, श्रीमंत माणसं असतात आणि त्यांच्या श्रीमंत माणसं कोणत्या चर्चा करतात, कोणत्या गोष्टी करतात, ते कसे वागतात ते मला पाहायला मिळतं. आणि हे पाहण्यासाठी, त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी मी खास त्याच्यासाठी जात असतो. बघा, म्हणजेच आपल्याला जर उंची गाठायची असेल, ध्येय गाठायचं असेल, तर अशाच लोकांच्या संगतीमध्ये राहा की ते आपल्यापेक्षा बघा 2 मानाने श्रीमंत आहेत. बघा, आपल्यापेक्षा भरपूर मोठे आहेत. जर तुम्ही संगत छोट्याची पकडली तर तुमचे विचारसुद्धा तसेच राहणार आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, तुम्ही जर संगत चुकीच्या व्यक्तीची पकडली तर तुम्ही अध्यात्मापासून दूर राहाल. पण जर तुमच्या जीवनामध्ये संत संगती घडली तर तुमचं जीवनसुद्धा सुंदर होईल आणि सर्वत्र श्रेष्ठत्व निर्माण होईल. बघा, आता इथे कुणी म्हणेल की याचा अर्थ असा झाला की बघा तुम्ही अहंकारी आहात. पण बघा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी बना. याचा अर्थ असा होतो की स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजाल ना तर लोक तुम्हाला तसेच समजू लागतील. तुम्ही राजा नसलात तरी चालेल, तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही योग्यतेचे आहात. स्वतःला कधीच अपमानित करू नका. स्वतःवर कायम विश्वास असू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला ना तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. पण कधीकधी आपण समोर काम बघून आपण घाबरतो आणि स्वतःवरचा विश्वास डगमगू लागतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जे काम करायचं आहे ना, तुम्ही विश्वास कधी डगमगू नका. कारण जेव्हा तुमचा विश्वास कमी होतो ना तेव्हा तुम्ही न काम करता हरवून जाता. पण ज्याचा विश्वास असतो त्याने काम न केलं तरी तो जिंकतो. म्हणून विश्वास एवढा प्रबळ ठेवा, श्रद्धा एवढी प्रबळ ठेवा की लोकांनी जरी तुम्हाला चुकीचं म्हटलं ना तरी तुम्ही मागे हटू नका. म्हणून बघा, त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा
सगळ्या गोष्टी नशिबाने कधीच मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, भक्ती म्हणजे पैसा आहे का? भक्तीचा मार्ग या मनुष्याचं चुकतं कुठे, की भक्ती म्हणून पैशाकडे बघतो आणि तिथेच या मनुष्याची चुकी होते. भक्ती आणि पैसा कमवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, आणि भक्ती म्हणजे हे मन एकाग्रचित्त करण्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे. आणि जेव्हा मन एकाग्रचित्त होतं ना, बघा आपण भक्तीचा आणि पैशाचा संबंध पाहू. आपण भक्ती का करावी आणि पैसा का कमवावा? बघा, जेव्हा आपण पैसा कमवतो तेव्हा तो पैशाचं योग्य तो चीज होण्यासाठी, सुखामध्ये निर्माण करण्यासाठी भक्ती गरजेची असते. कारण जेव्हा भक्ती आपण करतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं, मन एकदम चांगलं राहतं. पण जर आपल्याकडे पैसा असून आपलं मन एकचित्त नसेल, आपलं मन स्थिर नसेल, तर त्या पैशामधून मिळणारा आनंद असतो तो आपण हिरावून टाकू शकतो. म्हणून भक्ती खूप गरजेची आहे. बघा, पुढे समर्थ सांगत आहेत, माणसांना समजणं खूप अवघड आहे. कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव मात्र नक्कीच बदलत असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते ना, तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असताना तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेऊन टाकील. तर याच्यामध्ये बदललं काय? तर फक्त वेळ आणि परिस्थिती बदलते. म्हणून बघा, कधीकधी प्रेम करणारी दोन व्यक्ती असतात ना, बघा कधीकधी एक त्यांच्या प्रेमाला 15-20 दिवस होतात, आणि त्या 15-20 दिवसामध्ये बघा एवढे एकमेकांवर प्रेम करायला लागतात, लगेच ते लग्नाचा विचार करायला लागतात. आपल्या आईवडिलांना विसरून, आईवडिलांना सांगतसुद्धा नाही, लगेच पळून जाण्याचा बघा विचार करतात, पळून जाऊन लग्न करतात. आणि लगेच 1 महिना झाल्यानंतर बघा त्यांच्या मागे आपण हा निर्णय का घेतला हा विचार त्यांच्या मागे लागतो. म्हणून प्रत्येक बघा ही आपली मुलं बालं आहेत, बघा जी मुलं 10वी 12वी 15वी बघा शिक्षण घेत असताना हे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. पण सर्वांनी लक्षात असू द्या, कारण आपल्या आईबापाने आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. म्हणून कोणताही विचार करताना आपल्या आईवडिलांचा विचार अगोदर करायला हवा. आणि हा विचार करतो कोण? जो भक्ती मार्गामध्ये मुलगा आहे, जो भक्ती मार्गामध्ये मुलगी आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्याला भक्ती का हवी, हा भक्ती मार्ग का हवा, हा हे श्रवण का हवं. जोपर्यंत आपली घरातील पूर्ण मंडळी, पूर्ण कुटुंब जोपर्यंत श्रवण करत नाही ना, भक्तिमार्ग करत नाही, तोपर्यंत या गोष्टी घडतच राहणार आहेत. समर्थ सांगत आहेत की वेळ असतो ना, वेळ सगळ्यांना मिळत असतो, आणि त्या वेळेमध्ये आयुष्य बदलण्यासाठी. पण आयुष्य परत कधीच मिळत नाही, हा वेळ बदलण्यासाठी. म्हणजेच काय? बघा, चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना. बघा, चांगले लोक असतात ना, ते आयुष्यामध्ये कधीच असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखं बना. पण जे खोटे लोक असतात, अवगुणी लोक असतात, बघा ते नेहमी ओरडून ओरडून सांगत असतात का तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण कुणासारखं बनण्यापेक्षा आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हेच खरं आहे ना. जर तुम्हाला बनायचं असेल ना, तर संतांसारखं बना. बघा, या संतांनी या पूर्ण ब्रह्मांडामध्ये नामाचा बघा हा नाम जप यज्ञ पूर्ण रामाची भक्ती पसरवली. बघा, जिथे पाहिल तिथे राम भक्त निर्माण केला. समर्थ सांगत आहेत की आजच्या या कलियुगातील मनुष्याला बघा, त्याला असं वाटत असतं की माझ्याकडे जेव्हा पैसा येतो ना, तेव्हा माझी इमेज वाढते. पण तेव्हा तुमची इमेज कधीच वाढत नाही. तेव्हा तुमचा वाढतो ना तो अहंकार असतो. पण इमेज जर केव्हा वाढते? जर तुम्ही सद्गुण विचारांनी प्रेरित झालेले असाल. तुमचे अवगुण बघा
ज्या माणसाने तुम्हाला पाहावं त्या माणसाने हात जोडावेत आणि म्हणावं, तुमच्याकडे मी पाहिलं ना तर तुम्हाला परमेश्वरासमान तुम्ही दिसता. तुमचं बोलणं, तुमचं वागणं एवढं सुंदर आहे की तुमच्याशी बोलतच राहावं वाटतं. पण असा कोणी व्यक्ती आपल्याला म्हणतो का? बघा, विचार करा. जोपर्यंत आपण हा विचार करत नाही ना तोपर्यंत आपण या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. अवगुण किती दिवस करायचे? कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि समर्थांनी सांगितलेलंच आहे की माझा भक्त बघा स्वतःची किंमत जेव्हा वाढवायची असेल ना तर या गोष्टी तुम्हाला करायला हव्यात. कारण लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवण्यापेक्षा, बघा, लोक तुमचा मजाक उडवताना 10 वेळा विचार केला पाहिजे. लोकांच्या नजरेमध्ये आपली इमेज या 4 गोष्टीवरून ठरत असते. बघा, पहिली गोष्ट, बघा, आपण भक्ती मात्र केलीच पाहिजे. पण आपण भक्ती करून सुद्धा आपले कपडे मळकट असले. बघा, पूर्वीचा काळ होता की एवढी गरिबी होती की आपल्याला कपडेसुद्धा मिळत नसत. पण आताचा काळ तसा आहे का? आपल्याला काळानुसार जगायचं सुद्धा आहे आणि भक्तीसुद्धा करायची आहे. बघा, या 4 लोकांच्या नजरेमध्ये बघा या 4 गोष्टीवरून आपली इमेज ठरत असते. बघा, पहिली गोष्ट तुमच्या कपड्यांवरून, दुसरी गोष्ट तुमच्या पैशांवरून, तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दांवरून, आणि तुमच्या कामावरून, तुमच्या पदावरून. तुमचं राहणीमान सुधारा. पैसा आहे तर सगळं विचारतात म्हणून मेहनत घ्या, पैसा कमवा. बोलताना तुमचे शब्द जपून वापरा. आणि शेवटचं, तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. बघा, इथे काही लोक म्हणतील की बघा, तुम्ही म्हणता की पैसा असेल तर तुमची इज्जत वाढते. पण हेही सत्य आहे. नुसता देव करून, भक्ती करून या कलियुगामध्ये होणार नाही. जर आपल्याकडे पैसा असेल ना तर आपल्याला समाजामध्ये इज्जतसुद्धा आहे आणि सर्व काही मिळतं. पण इथे कोणी म्हणेल की तुम्ही तर म्हणत असता की भक्ती करावी, पैसा हा क्षणिक आहे. तरी हे खरं असलं तरीसुद्धा पैसा हा देव नाही. पण वेळेला पैसा उपयोगात येतो तेव्हा देवसुद्धा काही करू शकत नाही. म्हणून पैसा हा बघा प्रत्येक मनुष्याकडे पाहिजेच. आणि पैशाशिवाय काही होऊ शकत नाही. कारण हा कलियुग आहे. म्हणून तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असतं. म्हणून कोणताच असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होऊन जाईल. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं ना तिथं तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला जिथे बोलण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. कारण या जीवनामध्ये जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात पण तुमच्या हालचाल विचारतात. पण जेव्हा तुमच्याकडे पैसा कमी होतो ना त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील ते बंद करतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. कारण ते लोक मतलबी असतात. पण समर्थ सांगत आहेत की ह्या गोष्टी होतात कधी? जेव्हा आपल्याकडे पैसा कमी होतो, या गोष्टी आपल्याकडे कमी होतात तेव्हा या गोष्टी होतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जेणेकरून आपल्याला पैसा कमवायचा असेल तर बघा या कलियुगामध्ये माणसाने पैसा तर कमवलाच पाहिजे. कारण ज्यावेळी आपलं हे मन स्थिर होण्यासाठी बघा पैसा असूनसुद्धा आपलं मन स्थिर नसेल तर तिथे आपलं मन लागेल का? म्हणून भक्ती आणि पैसा या 2 गोष्टी मनुष्याला आवश्यकच आहेत आणि त्या माणसाने कमवल्याच पाहिजेत. बघा ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बघा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही. किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासूनसुद्धा देत नाही. पण ज्या बघा अवगुण विचारांच्या व्यक्ती असतात ना बघा काही मोठी माणसं असतात का ती बघा त्यांच्यापुढं आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात.
पण ती मोठी असतात का? ती कधीच मोठी नसतात. ती अहंकारी असतात. त्यांचा अहंकार त्यांच्या कामाच्या सभोवताली येत असतो. पण जी मोठ्या मनाची माणसं असतात त्यांना भेटल्यानंतर ना खूप समाधान वाटतं, प्रेम निर्माण होतो, आदर निर्माण होतो. आणि ते बघा, त्यांच्यापेक्षा आपण छोटे आहोत हे कधीच भासूनसुद्धा देत नाही. म्हणून जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, चांगला कोण आणि वाईट कोण तो आपल्या वाईट काळामध्ये ओळखावा. कारण प्रत्येक वेळेमध्ये वाईट काळ मनुष्याच्या जीवनामध्ये येतोच. म्हणून समर्थ सांगत आहेत की चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका, कारण चुकीच्या लोकांवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता ना तेव्हा तुम्हाला धोका नक्कीच मिळतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशासुद्धा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात तर नसतात, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद निर्माण करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. बघा, असं म्हणतात, सुटलेला बाण असो किंवा बंदुकीतून निघालेली गोली असो, तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाही. म्हणून आपल्या वैखरीमध्ये काय निर्माण करावं हे आपण आपलं ठरवावं. जेवढे पण बुद्धिमान लोक असतील ना त्यांनी नोटीस केलं, बघा, त्यांना आपण नोटीस केलं ना तर कळेल की कोणीच कमीपेक्षा जास्त बोलत नाही. बघा, वायफल बडबड करत नाही. बघा, त्यांचा वेळ बोलण्यामध्ये वाया घालवत नाही. त्यांच्याकडून आपण शिकावं, नेहमी गरजेपेक्षा कमी बोला. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता ना तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट तुम्ही तुमच्या या वैखरीतून बोलून जाता. आणि याउलट जर तुम्ही कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात, बघा, ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोरी बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोरी झाकली जाईल. म्हणून समर्थ सांगत आहेत की जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबर लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ना ते फक्त माझ्यामुळं झालेलं आहे. म्हणून चांगल्याला ओळखा, कारण चांगला व्यक्ती जर तुमच्या जीवनात आला ना तर तुमचं जीवन सद्गुण विचारांनी न्हावून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही ना तिथे कधीच जाऊ नका. कारण आयुष्याचा नियम हा कबड्डीसारखा असतो. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता ना तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्या मागे, बघा, तुमचे पाय मागे खेचण्यासाठी पुढे येतात आणि प्रार्थना कधीही वाया जात नाही. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळं ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्यांना मिळत नाही. बघा, पुढे समर्थ सांगत आहेत की उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्ष्यांनाच असते ना, पण माणूस उंच उडायला का बघतो बरं? पण माणूस जेवढा जमिनीवर राहील ना तेवढी त्याची प्रगती जास्त होत असते. पण मनुष्य मात्र पक्ष्यांसारखा उडायला बघतो. जमिनीवरचे पाय असतात ना ते आकाशामध्ये न्यायला बघतो. मग जेव्हा जमिनीवरचा संयम तुटला जातो तेव्हा माणूस पडल्याशिवाय राहील का? म्हणून असं म्हणतात की माणसानं एवढी भरारी उंच घ्यावी, एवढं आकाशी उडावं, पण जमिनीवरचे पाय आणि जमिनीवरचा समतोल असतो ना तो कधीच सुटून द्यावा नाही. जर का जेव्हा जमिनीचा समतोल सुटला तर तो आकाशातून तसाच खाली पडणार. म्हणून जीवनामधला प्रत्येक आनंद असतो ना हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे येऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होत असतो. म्हणून लक्षात घ्या, आनंद निर्माण करण्याचं साधन पैसा नव्हे, पण जर पैसा असून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख येत नसेल तर मग भक्तीची तुम्हाला खूप गरज आहे. भक्तीशिवाय तुमच्या पैशामधून सुख निर्माण होणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहत नाही. आणि आयुष्यामध्ये काही जखमा या अशासुद्धा असतात की त्या दिसत नाही परंतु भरपूर दुखत असतात. बघा, समर्थ पुढे सांगत आहेत, चांगली लोक
कधीच कोणत्या गोष्टीचा दिखावा करत नाही आणि त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरीही देखील पण खोटी लोक असतात ना, त्याच्याजवळ काहीच नसलं तरीही ते दिखावा करत असतात की मी किती धनाढ्य आहे, माझीकडे किती श्रीमंती आहे, या गोष्टीचा दिखावा करत असतात, देखावा करत असतात. म्हणून चांगले लोक असतात ना, नेहमी दुसऱ्याचा आदर करताना दिसतात. पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि हे फक्त दिखावा करण्यासाठीच असते ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये अगोदर स्वतःला महत्त्व द्यायला शिका, कारण स्वतःचं महत्त्व ओळखा, त्यानुसार लोकांबरोबर वागा. कारण जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाहीत, स्वतःला बघा आपण स्वतः कसे आहोत स्वतःला माहीत होत नाही, तोपर्यंत या जगामध्ये आपल्याला लोक महत्त्व देणार नाहीत. म्हणून मनाची एकाग्रता निर्माण केल्याशिवाय भगवंतसुद्धा आपल्याला साथ देणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही ना, तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण का, तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ पाहता, बघा देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ येते तर मात्र तुम्हाला डाऊट येतो की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही. बघा तुम्ही विचार करा, जे समोर तुमच्या काम आहे ते काम तुम्हाला येतंय सुद्धा, पण तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली असते की माझं काय होईल. बघा जेव्हा ही शंका निर्माण होते ना, तेव्हा तुम्ही 80% त्या कामापासून दूर गेलेले असता. जर त्याच वेळी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करून जर त्या कामाला सुरुवात केली तर तुमचं काम 100% होणार. म्हणून आपल्याला जी घडावी ती काय घडावी, संगत कोणाची घडावी, हे प्रत्येक मनुष्यानं लक्षात घेतलं पाहिजे. जर आपल्याला संगत संतांची असेल, सद्गुण विचारांची असेल, तर प्रत्येक काम असतं ना एकदम असं इझी होऊन जाईल. परमेश्वराच्या नामानं आपली सकाळची सुरुवात होऊन जाईल आणि मग ते चैतन्य आणि ते तेज तुमच्या चेहऱ्यावर समोरच्या माणसानेही सांगावं, बोलावं, किती आज सुंदर दिसतो आहेस तू. बघा म्हणून समर्थ सांगत आहेत, बघा माझा फेस चांगला नाही, माझी हेअरस्टाईल चांगली नाही, माझी बोलण्याची पद्धत चांगली नाही, असे अनेक प्रश्न तुम्ही स्वतःवर उभे करत असता. बघा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करत नाही ना, तोपर्यंत लोकांकडून बघा विचारसुद्धा करू नका की लोक तुमचा आदर करतील, लोक तुमचा बघा तुम्हाला लोक वाईटच बोलणार आहेत. पण जोपर्यंत आपला स्वतःवरचा विश्वास बसत नाही, जोपर्यंत आपण जे काही काम करतो ते योग्यच करतो असं तुम्ही स्वतःला मानत नाही ना, तोपर्यंत तुमच्यावर कोणीही विश्वास सुद्धा ठेवणार नाही, देवसुद्धा ठेवणार नाही. म्हणून जर आपलं मन हे मात्र घडतं कशामुळं, आपलं मन स्थिर नसतं, आपलं मन एकाग्र नसतं. पण समर्थांनी सांगितलं आहे की तुमचं मन एकाग्र कधी होईल, स्थिर कधी होईल, जर या वैखरीमधून प्रेमाचे शब्द निघतील, सद्गुण विचार निघतील. हे मन एकाग्र कधी होईल, जेव्हा या मनाला चालना मिळेल, जेव्हा आपण 2 वेळची उपासना करू, ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उपासना करू, परत बघा जेव्हा आपण उपासना केल्यानंतर पूर्ण दिवस बघा आपण कामावर जातो आणि कामावर गेल्यानंतर पूर्ण दिवस आपला श्रीरामाच्या ध्यानामध्ये प्रसन्न निर्माण होतो. परत आपण संध्याकाळी घरी येतो, आंघोळ केल्यानंतर परत उपासना करतो, तेव्हासुद्धा मन असतं ना ते एक चित्त मन होऊन जातं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये उपासना 2 वेळ मनुष्याने केलीच पाहिजे. कारण उपासनेचं सामर्थ्य एवढे आहे, ही ऊर्जा एवढी मोठी आहे की उपासनेनं माणसाचं मन स्थिर होतं. तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील, तुमचं मन एकाग्रता राहत नसेल, तर उपासना त्यावर सगळ्यात मोठा उपाय आहे. हे केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं. बघा असं म्हणतात की या गोष्टींमुळं सुख निर्माण होतं का, तर नक्कीच होतं. कारण जेव्हा आपण नामस्मरण करतो,
माळेचा जप करतो, भगवंताचं नामस्मरण डोळे मिटून करतो ना, तेव्हा एक ऊर्जा आपल्या अवतीभोवती निर्माण होत असते. आणि जेव्हा आपण ही उपासना ब्रह्ममुहूर्तावर करत असू, बघा तुमच्या जीवनामध्ये आता इथे कोणी म्हणेल की असं कधी होतं का, तर बघा आजपासून सुरुवात करा. ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आजपासून उपासनेला सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये फरक दिसायला चालू होईल. जेव्हा तुम्ही उपासना कराल ना, 1 हप्त्याच्या नंतर तुम्हाला असं वाटू लागेल की माझ्या अवतीभोवती कोणीतरी आहे, तो कोणीतरी कोणी नसून माझा भगवंत आहे, हे तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला भेटेल. तेव्हा उपासना आहे ना, ही पहाटे सुरुवात करा आणि 2 वेळची उपासना जेव्हा घडेल तेव्हा या जीवनामध्ये किती सुख आहे ते तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.